नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा या चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। शरद मोहोळ हत्येच्या मुख्य म्होरक्याचा थरारक पाठलाग, गणेश मारणे याच्या अशा वळल्या मुसक्या। नेमकं काय आहे प्रकरण या संदर्भात आता आपण खोलवर चर्चा करणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा। पुणे पोलिसांनी शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश मारणे आणि त्याच्या 3 साथीदारांना बेड्या ठोकल्या आहेत। गणेश मारणे हा अनेक दिवसांपासून फरार होता, पण त्याच्या पातळीवर असलेल्या पोलिसांनी नाशिक रोड येथून गणेश मारणे आणि त्याच्या साथीदारांना अटक केली आहे। संगमनेर येथून ओला उबेर गाडीतून जात असताना पोलिसांनी थरारक पाठलाग करून त्याला ताब्यात घेतलं। शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार गणेश मारणे याच्यासह विठ्ठल शेलार आणि आणखी 16 जणांवर मोक्का लावण्यात आला आहे। शरद मोहोळ हत्या प्रकरणात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आतापर्यंत 20हून अधिक जणांना अटक केली आहे। मोहोळ याची हत्या झाल्यानंतर अवघ्या काही तासातच पोलिसांनी तपास चक्रे हाती घेत 7 जणांना अटक केली होती। नंतर 15 जानेवारी रोजी आणखी 10 जणांना पनवेल आणि वाशी येथून अटक केली होती। शरद मोहोळ याची हत्या झाल्यानंतर पोलिसांनी आपल्या संशयाची सुई गुंड मुन्ना पोळेकर याच्याकडे वळवली होती। मात्र पुणे पोलिसांच्या गुन्हा शाखेच्या तपासात काही गोष्टी समोर आल्या होत्या। त्यानुसार मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ठिकठिकाणी सापळे रचून 20हून अधिक जणांना अटक केली होती। मात्र मुख्य आरोपी गणेश मारणे हा फरार होता। अखेर पोलिसांनी त्याच्याही मुसक्या आवळल्या आहे। शरद मोहोळ याची हत्या करण्यापूर्वी विठ्ठल शेलार आणि गणेश मारणे यांची 1 महिना आधी बैठक झाली होती। याच वेळी मोहोळ याची हत्या करण्याचा कट रचण्यात आला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। मात्र मुख्य आरोपी गणेश मारणे हा फरार असल्याने पोलिसांचा पुढील तपास काही काळ मंदावला होता। परंतु आता गणेश मारणे पोलिसांच्या हाती लागल्याने या प्रकरणात आणखी नवी माहिती समोर येण्याची शक्यता आहे। तर या संदर्भात तुमच्या काय प्रतिक्रिया आहे, तुम्हाला काय वाटतं हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या खोल चर्चा या चॅनलला सबस्क्राइब करा। त्यासोबतच शेजारचं बेल बटन प्रेस करायला विसरू नका। पुन्हा भेटूया, धन्यवाद।